रत्नागिरीमधलं चिपळूणमधलं असं एक गाव की जिथं ना मोबाईल नेटवर्क होतं ना कोणत्या संपर्क होत नव्हता. मात्र याच गावात लातूर जिल्ह्यातील एक तरुणी तिची सुटका करण्यासाठी तडफडत होती. कुणीतरी येईल माझी सुटका करेल अशी तिला वाटत होतं. मात्र 24 तासात तिच्यावर ज्या प्रकारे क्रूर कृत्य करण्यात येत होतं त्या वेदना तिला असह्य झाल्या होत्या. आईबाबांच्या आठवणीनं ती व्याकुळ झाली होती. डांबलेल्या ठिकाणी आणि काळ्या कुट्ट अंधारातून सुटका करण्यासाठी ती प्रयत्न करत होती. पण मार्ग काही सापडत नव्हता. ज्या प्रेमासाठी आणि ज्याच्यासाठी तिने आईवडिलांना सोडलं होतं त्याच नराधमाने तिच्यावर ही वाईट वेळ आणली होती. आता काही झालं तरी सोडायचं नाही असं त्यांनी ठरविलं होतं. पण शेवटी पोटच्या लेकरानं काही केलं तरी आईवडील तिची चूक पोटात घालतात आणि तिच्यासाठी धावून जातात. अगदी त्याचप्रमाणे आईवडिलांनी जेव्हा उदगीर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा पोलिसांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि अवघ्या 24 तासात ज्या ठिकाणी कोणाचाही संपर्क होऊ शकत नव्हता त्या ठिकाणी धाड टाकून त्या तरुणीची सुटका करून घेतली. ज्या प्रेमावर विश्वास ठेवून तरुणीनं घरदार सोडलं होतं त्याच आईवडिलांनी पोलिसांच्या मदतीने तिची कशाप्रकारे सुटका केली आणि प्रेमाच्या जाळ्यात तरुणी कशी अडकली, तो आरोपी कोण होता, चिपळूणपर्यंत त्यांनी प्रवास कसा केला, तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहतात क्लिक टोन न्यूज. मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका आहे आणि या तालुक्यातील एक गाव आहे. त्या गावाचं आपण नाव देखील घेतलं असतं, पण विनाकारण त्या गावाची बदनामी नको म्हणून आपण ते गावाचं नाव घेत नाही. विजय काळे हे देखील आपण काल्पनिक नाव वापरलं होतं. ही त्यांच्या कुटुंबासह राहतात. घरात लग्नाच्या वयाला आलेली नेहा ही तरुण शिक्षण पूर्ण झालं. पुढील शिक्षणासाठी लातूर या ठिकाणी काही दिवस ती शिक्षण घेतलं आणि पुढील आयुष्याची सुरुवात करण्यासाठी वडिलांची जी घाई गडबड सुरू झाली होती त्या घाई गडबडीकडे पाहून नेहाच्या वागण्यावरून बोलण्यावरून घरच्यांना काहीतरी गोष्टी खटकायला सुरुवात झाली. नेहाला शिक्षण करून नोकरी करण्याची इच्छा होती. वडील तिच्या शिक्षणासाठी पैसा देखील खर्च करायला तयार होते. मात्र तिच्या मनात असलेली घालमेल घरच्या लोकांच्या लक्षात काही आली नाही. प्रत्येक दिवस तिच्या मनात वाढत असलेली घालमेल 23 जुलै 2026 रोजी आईवडिलांच्या लक्षात आली. कारण 23 जुलैच्या रात्री नेहा घरातील कोणालाच काही न सांगता घरातून अचानक गायब झाली. आईवडिलांनी पाहुण्याकडे मैत्रिणीकडे शोध घ्यायला सुरुवात केली, पण नेहाचा शोध काही लागेना. त्यावेळी आईवडिलांच्या लक्षात आलं की नेहाच्या मनात जी काही घालमेल सुरू होती ती हीच होती. रात्रभर आईवडिलांनी नेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र नेहाचा शोध लागला नाही. दुसरा दिवस उजडला तेव्हा गावात खळबळ उडाली. आईवडिलांनी तात्काळ उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथे असलेले अधिकारी पोलीस निरीक्षक गाडे साहेबांनी त्यांना धीर दिला. घाबरून जाऊ नका, आपण लवकरच नेहाचा शोध लावू. अशा प्रकारे पोलिसांनी आधार दिल्यामुळे नेहाचे आईवडील आणि काही जे नातेवाईक सोबत आलेले होते ते शांत झाले. गाडे यांनी कोणावर काही संशय आहे का याविषयी विचारलं तेव्हा नेहाच्या वडिलांनी कृष्णा अच्युत फड आणि गणेश बसुराज फड या दोघांची नावे घेतली. पोलिसांनी तात्काळ त्या दोघांचं मोबाईल नंबर घेतले आणि त्या दोघांचं लोकेशन चेक करायला सुरुवात केली. आईवडिलांच्या फिर्यादीवरून आरोपीवर अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक पद्धतीनं मोबाईल लोकेशन चेक करायला सुरू केलं. मात्र जेव्हा हे लोकेशनचा माग काढायला निघाले होते तेव्हा त्या लोकेशनचा माग तर निघायला तयार नव्हता. कारण प्रत्येक वेळी ते लोकेशन बदलू लागले होते, तर काही वेळा लोकेशन अचानक गायब होऊ लागलं होतं. पोलीस देखील लोकेशनचा माग काढत असताना हैराण होऊ लागले होते. त्यावेळी पोलिसांना एक अशी माहिती मिळाली की संशयित आरोपीचे काही मित्र हे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामध्ये राहतात. त्यानुसार पोलिसांनी तपास कार्याला सुरुवात केली. ज्या दिशेने लोकेशन दाखवत होतं ते लोकेशन अचानक बंद देखील होत होतं. मात्र PI गाडे यांनी वेळ वाया न घालवता तातडीने रत्नागिरी आणि चिपळूणच्या स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला आणि आपली एक विशेष टीम चिपळूणकडे रवाना केली. पोलिसांची टीम अशा गावात पोहोचली ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं मोबाईलचं लोकेशन नव्हतं अथवा कुठलाही संपर्क होणार नाही. गावाच्या सर्व बाजूनी झाडी होती, मोठमोठे डोंगर दिसत होते. या सर्वातून आता पोलिसांना नेहाचा शोध घ्यायचा होता. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आणि त्या ग्रामीण भागातील गावातील प्रत्येक घराचा अंदाज हे सर्व पोलीस कर्मचारी घेत होते आणि त्यांना एका गावामध्ये एक असं ठिकाण दिसलं की त्या ठिकाणी रूमला बाहेरून कुलूप लावल्यासारखं दिसत होतं. मात्र आतमध्ये उजेड पडलेला होता आणि काहीतरी गडबड झालेली त्या ठिकाणी दिसत होतं. पोलिसांनी बंद असलेला दरवाजा वाजवण्यास सुरुवात केली तेव्हा आतमध्ये काहीतरी गोंधळ सुरू झाला. हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांनी तात्काळ तो दरवाजा तोडला. तेव्हा आतमध्ये नेहा डांबून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांना पाहून नेहाने रडायला सुरुवात केली. तिच्याबरोबर कृष्णा फड आणि गणेश यांनी क्रूर कृत्याचा पाडा ज्या प्रकारे तिच्याबरोबर केला होता तिने ते वाचायला सुरुवात केली. नेहाचं कृष्णावर प्रेम होतं. गेल्या अनेक दिवसापासून दोघांमध्ये प्रेमाचा बहर देखील सुरू झालेला होता. त्यामुळे दोघांनी लग्न करण्याचा विचार देखील केला.
मात्र घरचे लोक लग्नाला सहमती देणार नाही, म्हणून नेहाने कृष्णाबरोबर पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. घरात आई वडिलांना अंधारात ठेवून नेहाने हे सर्व केलं होतं. कृष्णा आणि त्याचा मित्र गणेश यांनी पळून गेल्यानंतर कुठे राहायचं हे यापूर्वीच ठरवून ठेवलेलं होतं. ज्या ठिकाणी कोणी पोहोचणार नाही अशा सर्व सोयी त्यांनी करून ठेवल्या होत्या. त्यानुसार नेहा आणि कृष्णा गणेश यांच्याबरोबर घरातून पळून गेली. पण जेव्हा तिला चिपळूणमधील त्या ग्रामीण भागातील एका खोलीत डांबून ठेवलं तेव्हा प्रियकाची नियत फिरली आणि त्याने नेहावर वाईट कृत्य करायला सुरुवात केली. इच्छा नसतानाही नेहाला काहीच करता आलं नाही, कारण ही नेहा एका भयानक स्वप्नातून जात होती. कृष्णा आणि गणेश यांनी तिची सर्व ताकद काढून घेतली होती. तिला डांबून ठेवून तिच्याबरोबर संबंध प्रस्थापित करणं सुरू झालं होतं. नेहा मदतीसाठी आईबाबांना आठवून रडत होती, पण त्या निर्जन भागात तिचा आवाज ऐकणारं कोणीच नव्हतं. मात्र उदगीर पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून अवघ्या 24 तासात स्थानिक गुप्तहेर आणि तांत्रिक माहितीच्या आधारे एक पथक त्या संशयित घराच्या बाहेर पोहोचलं. चारही बाजूनी वेढा दिला, जेणेकरून आरोपींना पळून जाण्याची संधी मिळायला नको. पोलिसांनी दरवाजावर जोरदार धाड मारली. आत बघितलं तर कृष्णा आणि गणेश हे घाबरून उभे राहिले. त्यांना वाटलंही नव्हतं की लातूरचे पोलीस 24 तासात त्यांच्या पाठीमागे येतील. चिपळूणच्या त्या कोपऱ्यात, चिपळूण तालुक्यातील त्या ग्रामीण भागातील कोपऱ्यात त्यांच्या मानगेटवीवर हे पोलीस बसले होते. पोलीस संरक्षणात नेहाची सुरक्षित सुटका करण्यात आली. पोलीस संरक्षण आल्यामुळं नेहाने रत्नागिरीत तिच्यावर जे काही प्रकारचे अत्याचार झाले होते ते सर्व रत्नागिरी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर या भयानक प्रकारानंतर गुन्हा देखील नोंद करण्यात आला आणि त्यानुसार कृष्णा अच्युत फड हा मुख्य आरोपी आणि गणेश फड हा त्याचा सहाय्यक यांना बेड्या ठोकल्या. आता ह्या आरोपींना जेव्हा न्यायालयात हजर केलं तेव्हा न्यायालयाने आरोपींना सध्या पोलीस कोठडी सुनावलेली आहे. पोलीस आता चिपळूणमधील त्या स्थानिक मित्राच्या भूमिकेसह या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मात्र अवघ्या 24 तासात उदगीर ग्रामीण पोलिसांनी तंत्रज्ञानाचा अचूक वापर करत एका तरुणीचे प्राण आणि आयुष्य वाचवलं. प्रेमाचे खोटे जाळे विणणाऱ्या नराधमांना आज गजाआड करण्यात आलंय. पण हा प्रसंग प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक तरुण मुलीला एकच संदेश देतो की या आभासी प्रेमाच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी सावध राहा. आईवडिलांपेक्षा तुमच्या आयुष्यात तुम्हाला सुरक्षित कोणीच ठेवू शकत नाही. त्यामुळे काळजी घ्या आणि पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत धन्यवाद.